नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024-25च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीने विकासाभिमुख, विश्वासार्ह आणि अनुभवी उमेदवारांची भक्कम टीम जनतेसमोर सादर केली आहे। आम्ही सेवक प्रभाचे या ब्रीद वाक्याखाली प्रभाग क्रमांक 17 मधील जनतेच्या प्रश्नांसाठी सज्ज झाली आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपकडून अनुसूचित जाती राखीव जागेसाठी प्रशांत अशोक दिवे, इतर मागासवर्ग महिला राखीव जागेसाठी नीलम गणेश गाडे, सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी शोभा घोडीराम सातबाई, सर्वसाधारण पुरुष जागेसाठी दिनकर गोटीराम आडाव हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून जनतेच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी राहिलेले काम करणारे आणि अनुभवी नेते म्हणून त्यांची ओळख आहे। दरम्यान भाजपच्या प्रचाराला अधिक बळ देण्यासाठी प्रभाग क्रमांक 17 मधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। सदर प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ॲडव्होकेट राहुल टिकले यांच्या हस्ते करण्यात आले। प्रथमतः ॲडव्होकेट राहुल टिकले यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, युवक प्रतिनिधी, महिला कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या उमेदवारांनी प्रभागातील रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, महिला व युवकांसाठी विकासात्मक योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस आणि परिणामकारक काम केल्याचा जनतेचा अनुभव आहे। रस्त्यांची कामे, नाल्यांची साफसफाई, पाणी पुरवठ्याच्या तक्रारी तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी या टीमने वेळोवेळी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा केल्याचे दिसून येत आहे। घराघरात जाऊन जनसंपर्क, नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडविणे आणि विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही या उमेदवारांची ओळख असल्याचं स्थानिक मतदार सांगतात। दरम्यान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार असून मतदारांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले। प्रभाग क्रमांक 17 मध्ये यंदा मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात जाणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले। 1980 पासून ते जेल रोडच्या राजकारणात समाजकारणात आहे। आप्पा 1980चा माझा जन्म आहे आणि त्याच्यामुळे जेवढा मी मोठा आहे तेवढे आप्पा राजकारणात समाजकारणात त्यांचं अनुभव आहे आणि त्याच्यामुळे आज आप्पांबद्दल सांगायचं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे सगळे कामं केलेत आणि हे सगळे कामं करत असताना राजकारणात चढ उतार असतातच आणि जेव्हा एखादा माणूस काम करतो तेव्हा त्याला टीका टिप्पणी सहन करावं लागते। शेवटी ज्या झाडाला फळं जास्त असतात त्या झाडावरच आप्पा लोक दगडं फेकतात। ज्या झाडावर फळंच नाही तिथं कशाला कोण दगडं मारेल आणि त्याच्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा तेवढ्या आहे, त्याच्यामुळे लोक टीका टिप्पणी ही करणारच। परंतु जेव्हा आपण सगळ्या गोष्टीचा विचार करतो, आपण जेव्हा बघतो तेव्हा काही आरोप प्रत्यारोप झाले होते, काही लोकांच्या चर्चा आप्पा मी ऐकल्या की सोनार समाजावर अन्याय वगैरे झाला। परंतु जर भारतीय जनता पक्षाने सोनार समाजावर अन्याय केला असता तर प्रभाग 18 मध्ये अरुण माळवेंच्या पत्नींना, ज्योती माळवेंना ते आपण तिकीट दिलं असतं का सांगा। आणि कुठेतरी सामाजिक बॅलन्स हे आपल्याला पण कळतं आणि त्याच्यामुळे सोनार समाजाचे आधी ते आमचे लोणगे साहेब आहेत, माळवे आहेत, आमचे शेठ आहेत, सगळेजण तिथे बसलेले आहेत आणि कुठेतरी विरोधक एक नॅरेटिव्ह पसरवतात की असं आमच्याबरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही। परंतु आजची परिस्थिती अशी की अफवांवर विश्वास न ठेवता उघडा डोळे बघा नीट, ही जी गर्दी आहे ही गर्दी काही पैसे देऊन आणलेली नाही, ही उत्स्फूर्त गर्दी आहे। कारण प्रशांत भाऊ जेव्हा बोलत होते तेव्हा ते भावनिक बोलले आणि जेव्हा भावनिक बोलले तेव्हा बऱ्याचशा माझ्या माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू आले। परंतु जेव्हा प्रशांत भाऊ बोलत होते तर मला पण थोडंसं असं भावनिक झालं की काय एखादा माणूस असतो, कारण जसं त्यांचं बॅकग्राऊंड फॅमिली हिस्ट्री पॉलिटिकल आहे तसं माझे वडील राजकारणात होते आणि प्रशांत भाऊ तुम्ही भाग्यवान आहात। संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मी जो मतदारांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहतोय तो उत्साह पाहता हे चारही उमेदवार उच्चांकी मताने निवडून येतील हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज नाही असं मला वाटतंय। परंतु तरी गाफील राहता कामा नये, कारण लोकसभेत आपल्याला अनुभव आलेला आहे। विरोधक खोटा प्रचार करतात, फेक नॅरेटिव्ह पसरवतात आणि त्यामुळे ते संभ्रम निर्माण करतात मतदारांमध्ये। लोकसभेच्या वेळेस संविधान बदलणारे भाजप असं सांगून
अतिशय खालच्या पातळीवरचा प्रचार भाजपच्या विरोधी पक्षांनी केला आणि त्यामुळे काही चांगल्या जागा भारतीय जनता पार्टीला गमवायला लागल्या होत्या. त्यामुळे गाफील राहता कामा नये. आप्पा, जरी आपल्याला आत्मविश्वास असेल, प्रशांत भाऊंना आत्मविश्वास असेल, दोन्ही भगिनींना आत्मविश्वास असेल, परंतु जर विरोधक काही खोट्या अफवा पसरवत असतील तर आपण त्यांचा ताबडतोब त्या निरसन केल्या पाहिजे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही अशा पद्धतीने आपला प्रचार असला पाहिजे. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे जास्त पास झालो का नापास झालो हे 16 तारखेला बघतो मी आता काय झालंय ते. मला वाटतंय या प्रभागात ते कसर भरून निघालं आणि सगळ्यात जास्त लीड या प्रभागात राहील. आलं पाहिजे आणि मी देवाचा मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी माझ्या वडिलांना इथं उभं केलं आणि स्टेजवर बसवलं. माझे वडील, माझे काळीज रत्न आदरणीय अशोकभाऊ दिवे या ठिकाणी मंचवर सर्व प्रत्येकाचं मी नाव या ठिकाणी घेणार नाही. खरं तर आज 15 दिवसापासून मी या प्रभागामध्ये आपा आणि मी प्रचार करत फिरतोय. 8 दिवसापासून माझ्या 2 बहिणी माझ्या सोबत फिरताय. माझा घसा बसला पण या बहिणींचे आशीर्वाद, या माझ्या मायबाऊलींचे आशीर्वाद, या मायबाऊलींचे माझ्यावर असलेलं श्रद्धा, माझ्यावर असलेलं प्रेम, त्यामुळे खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी उभा राहतोय. राहुल भाऊ, मी या निवडणुकीमध्ये मत इथं कोणी सांगावं का मी कोणाकडे मत मागितलं, मी या ठिकाणी कोणत्या जरात मत द्या असं म्हटलं नाही, तर मला फक्त आशीर्वाद द्या. हेच या माय भाऊलीकडे माझ्या प्रबोधनाच्या प्रत्येक बांधवाकडे मागतोय आणि भरभरून खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आशीर्वाद आणि प्रेम या ठिकाणी मिळत आहे. प्रवाहामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी मी फिरतोय, आपाने मी माझ्या 2 बहिणी नवीन आहे. आमच्या प्रभाच्या शोभाताई साधबाई आणि दुसऱ्या नीलताई गडा आणि आप्पा आणि मी एकच सांगतोय की तुम्हाला जर अडचण असेल एखाद्या मताची तर माझं मत कमी करा, पण माझ्या 2 बहिणीतलं मत तर तुम्ही कधीच टाळू नका. भाऊ, गेल्या 8.5 वर्षापासून या मायबाऊली जनतेच्या आशीर्वादाने मी या प्रभागामध्ये काम करतो आणि या प्रभागामध्ये काम करत असताना मी असेल, आप्पा असेल, विकासाच्या माध्यमातून अनेक विकास कामांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो पाण्याचा प्रश्न होता, ती पाण्याची जी तहान होती ती मागवण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही अहोरात्र करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींचं तेच काम की खऱ्या अर्थानं लोकांच्या विश्वासाला ज्या वेळेस लोक विश्वास टाकतात आणि विश्वासाने आपल्याला निवडून देतात, त्यावेळेस त्यांच्या विश्वासाला पात्र राहून काम करणं हे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींचं काम आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की भाऊ, विश्वास हा बाजारात किंवा दुकानात कुठेही मिळत नाही. वर्षानुवर्ष महिलांचा, ज्येष्ठांचा, तरुणांचा विश्वास मिळवणं. आमच्या लाडक्या बहिणी तर तुम्हाला सांगतो प्रचारामध्ये गेलं का ते सांगताय भाऊ हात जोडू नका, कारण आम्ही तुम्हाला लहानपणापासून पाहिलेले, अनेक वर्ष पाहिलेले. मी माझं काम सांगणार नाही काय काम केलं, कारण काम सांगण्याची गरज नसते. आपल्याला माहिती, राहुल भाऊंनी पहिल्या 5 वर्षात काम केल्यानंतर ह्या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आपल्या सर्वांनी इतिहास घडवला आणि 90,000च्या फरकाने आपण राहुल भाऊंना निवडून दिलं. हे त्यांचं काम बोलत होतं. आणि म्हणून त्याच वेळेस मी सभेमध्ये ज्यावेळेस आमच्या जयपुरटा सभा झाली, भाऊ तुम्ही जे काही पेरलेले चांगलं काम केलेले, जनता त्याचं निश्चितच तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि भाऊ त्यावेळेस खरोखर अतिशय चांगल्या मताने विजय झाले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या प्रभागामध्ये सातत्यानं काम करीत आलेले. मग या प्रभागातल्या आता सुद्धा 5 वर्षामध्ये अनेक कामं केली.
राहुल भाऊंच्या माध्यमातून तर बरीच कामं सुरू केली. अनेक मंदिरांचे सुद्धा म्हणजे इतकी मोठी लिस्ट आहे का ती म्हणजे सांगायला सुद्धा वेळ 1 तास लागेल, खरं सांगतो. कारण नाशिक महानगरपालिका तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जर फिरत असाल तर आपल्याला प्रत्येक भागामध्ये नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे, गार्डनचे काम चालू आहे, रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे, डांबरीकरणाचं काम चालू आहे. आणि ज्या वेळेसची लोक आम्हाला भेटतात आम्ही सांगतो भाऊ काम होणार आहे, ते काहीच बोलत नाही याचा अर्थ ते आपल्यावर विश्वास ठेवतात. आम्ही सांगितलं हे महिन्याने होणार आहे, 15 दिवसांनी होणार आहे. हा विश्वास खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला दिलेला आहे आणि हीच आमची खरी ताकद आहे.